7 वर्षापूर्वी कोर्टात उभं राहून तिने त्याच्यासोबतचं नातं संपवलं होतं. आज ती एका मोठ्या कंपनीत नोकरीच्या मुलाखतीसाठी आली होती. हातात फाईल, मनात भीती आणि समोर खुर्चीवर बसलेला होता कंपनीचा CEO. पण त्याचा चेहरा पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो CEO दुसरा कोणी नसून तिचाच माजी नवरा होता. आता तो तिला नोकरी देईल की जुन्या जखमांचा बदला घेईल? शेवटी जे घडलं ते प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारं होतं. पुण्यातील एका छोट्याशा भाड्याच्या घरात सकाळचे 6 वाजले होते. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश अन्वीच्या चेहऱ्यावर पडत होता. मोबाईलचा अलार्म वाजला, पण ती आधीपासूनच जागी होती. आज तिच्या आयुष्यातला मोठा दिवस होता. ती हळूच उठली. बाजूच्या टेबलावर ठेवलेली तिच्या आईची फ्रेम केलेली फोटो फ्रेम हातात घेतली. आई, आज माझ्यासाठी प्रार्थना कर. ही नोकरी मिळाली तर सगळं बदलून जाईल. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. स्वयंपाकघरात जाऊन तिने स्वतःसाठी चहा केला. घरात फार काही नव्हतं. एक गॅस, 2 भांडी, एक जुना पंखा आणि पुस्तकांनी भरलेलं कपाट. हेच तिचं जग होतं. 7 वर्षापूर्वी ती एका श्रीमंत घराची सून होती. आज ती प्रत्येक रुपया मोजून खर्च करणारी एकटी स्त्री होती. पण एक गोष्ट अजूनही तिने सोडली नव्हती, ती म्हणजे स्वाभिमान. अन्वी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचं स्वप्न होतं मोठ्या कंपनीत अधिकारी म्हणून काम करण्याचं. कॉलेजमध्ये तिची भेट झाली आर्यनशी. आर्यन देखणा, बुद्धिमान आणि अत्यंत श्रीमंत घरचा मुलगा होता. पण त्याच्या स्वभावात गर्व नव्हता. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला फार वेळ लागला नाही. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी एका पावसाळी संध्याकाळी आर्यनने तिला विचारलं, अन्वी, आयुष्यभर माझ्यासोबत राहशील? अन्वी लाजून हसली. हो, पण एक अट आहे. काय? माझी स्वप्न कधी मोडू देणार नाहीस? आर्यनने तिचा हात हातात घेतला. मी वचन देतो. त्या दिवशी दोघांनीही वाटलं होतं की हे वचन आयुष्यभर टिकेल. पण घरच्यांचा विरोध झाला. त्या मुलाचं घर खूप मोठं आहे. तिथे तू सुखी राहणार नाहीस. पण अन्वीने प्रेमावर विश्वास ठेवला. शेवटी दोघांचं लग्न झालं. सुरुवातीची 2 वर्ष स्वर्गासारखी होती. आर्यन प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी करायचा. सुट्टीच्या दिवशी दोघं लांब ड्राईव्हला जायचे. एकत्र स्वयंपाक करायचे. रात्री छतावर बसून भविष्याची स्वप्न रंगवायचे. अन्वीला वाटायचं यापेक्षा सुंदर आयुष्य असूच शकत नाही. पण आयुष्य नेहमी एकसारखं राहत नाही. आर्यनच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी आर्यनवर आली. कामाचा ताण वाढला. तो रात्री उशिरा घरी यायचा. अन्वी वाट पाहत बसायची. जेवण थंड व्हायचं आणि त्याच्यातील संवाद कमी होत गेला. एक दिवस अन्वी म्हणाली, आर्यन, मला पुन्हा नोकरी करायची आहे. आर्यन थोडा थांबला. कशासाठी? कारण माझं काही स्वप्न आहेत. आर्यन हसला. आपल्याकडे सगळं आहे. अन्वी शांतपणे म्हणाली, मला पैशांसाठी नोकरी करायची नाही. स्वतःच्या ओळखीसाठी करायची आहे. हे ऐकून आर्यन चिडला नाही, पण त्याला ते पटलंही नाही. लोक काय म्हणतील? करोडपतीची बायको नोकरी करते. अन्वीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. लोक माझं आयुष्य जगत नाहीत. त्या दिवसापासून त्यांच्या नात्यात पहिली भेग पडली. त्या रात्री दोघं एकाच घरात होते, पण मनाने खूप दूर गेले होते. अन्वीला वाटत होतं आर्यन तिला समजून घेत नाही आणि आर्यनला वाटत होतं अन्वी त्याच्या परिस्थितीची किंमत करत नाही. दोघंही बरोबर होते आणि दोघंही चुकत होते. शांततेत वाढत गेलेलं अंतर. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण बदललं होतं. पूर्वी प्रत्येक सकाळी हसत सुरू होणारा दिवस आता शांततेने सुरू व्हायचा. आर्यन नाश्ता न करताच ऑफिसला निघून जायचा. अन्वी त्याच्या मागे दारापर्यंत यायची. आर्यन, 2 मिनिटं बोलूया का? उशीर होतोय, संध्याकाळी बोलू. पण ती संध्याकाळ कधीच यायची नाही. रात्री तो दमून यायचा. जेवण करून थेट आपल्या खोलीत जाऊन लॅपटॉप उघडायचा. अन्वी त्याच्यासाठी कॉफी घेऊन यायची, पण तो फक्त थँक्यू म्हणायचा आणि पुन्हा कामात बुडून जायचा.
एकाच घरात राहूनही दोघं अनोळखी झाल्यासारखे जगत होते. आर्यनची आई सुमित्रा सुरुवातीला अन्वीवर प्रेम करायची, पण हळूहळू तिच्या मनात बदल झाला. ही मुलगी नोकरीचाच हट्ट करते, घराची जबाबदारी तिला नको आहे. ती रोज आर्यनच्या कानात बोलू लागली, बाळा, तुझा व्यवसाय इतका मोठा आहे, अशा वेळी तुझ्या पत्नीने तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं. पण तिला स्वतःचंच करिअर दिसतं. आर्यन काही बोलत नसे, पण हे शब्द त्याच्या मनात घर करू लागले. दुसरीकडे अन्वीलाही सुमित्रेच्या बोलण्यातला बदल जाणवत होता. आजकालच्या मुलींना संसार नको असतो, फक्त करिअर हवं असतं. हे वाक्य ती मुद्दाम अन्वी ऐकेल अशा आवाजात बोलत असे. अन्वी शांत राहायची, कारण तिला भांडण नको होतं. एके दिवशी अन्वीला एक नामांकित कंपनीतून मुलाखतीसाठी ईमेल आला. तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी आनंद दिसत होता. ती संध्याकाळी आर्यनची वाट पाहत बसली. तो घरी आल्यावर तिने उत्साहाने सांगितलं, आर्यन, माझी मुलाखत आहे. मला एक संधी मिळाली आहे. आर्यनने फाईल पाहिली. काही क्षण तो शांत राहिला. मग म्हणाला, तू अर्ज केला होतास? मला न सांगता? हो, कारण मला वाटलं आधी संधी मिळू दे, म्हणजे माझ्यावर विश्वास राहिला नाही. असं नाही, मग कसं आहे? त्याचा आवाज चढला. अन्वीही पहिल्यांदाच ठामपणे बोलली, प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागावी लागते का मला? क्षणात वातावरण तापलं. सुमित्रा बाहेर आली. बघितलंस, मी आधीच सांगितलं होतं. आर्यनने रागाच्या भरात फाईल टेबलवर फेकली. या घरात राहायचं असेल तर नोकरीचा विषय इथेच संपला. अन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज शांत होता. घर टिकवण्यासाठी जर मला स्वतःला हरवावं लागत असेल तर तो संसार कशासाठी? वादानंतर 3 दिवस दोघांनी एकमेकांशी नीट बोललंच नाही. अचानक एक रात्री आर्यनच्या वडिलांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. संपूर्ण घर हॉस्पिटलमध्ये धावलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. आर्यन पूर्णपणे कोसळला. अन्वी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, मी आहे तुझ्यासोबत. 3 दिवस हॉस्पिटलमध्ये झोपली नाही. सासऱ्यांची सेवा केली, आर्यनसाठी जेवण आणलं, डॉक्टरांशी बोलली. पण सुमित्राच्या मनातला राग कमी झाला नाही. तिला वाटत होतं, हे सगळं नाटक आहे. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर काही दिवसांनी आर्यनच्या टेबलावर एक लिफाफा सापडला. त्यात एका कंपनीचं ऑफर लेटर होतं. ते अन्वीच्या नावावर होतं. सुमित्राने ते आधीच पाहिलं होतं. ती म्हणाली, बघ, तुझ्या वडिलांची तब्येत इतकी खराब असताना हिला नोकरीचे ऑफर लेटर महत्त्वाचं वाटतं. आर्यनचा संताप अनावर झाला. अन्वी घरी आली तेव्हा त्याने ते पत्र तिच्यासमोर फेकलं. हे काय आहे? अन्वी शांतपणे म्हणाली, मी सांगणारच होते. कधी? घर सोडताना? आर्यन, माझं ऐकून तर घे. मला काही ऐकायचं नाही. त्याच्या डोळ्यात राग होता आणि तिच्या डोळ्यात तुटलेला विश्वास. त्या रात्री पहिल्यांदाच अन्वीने स्वतःची बॅग भरली. ती दाराजवळ आली. आर्यनला शेवटचं एकदा पाहिलं. मनातून आवाज आला, तो मला थांबवेल. पण आर्यन शांत उभा राहिला. अन्वीने दार उघडलं आणि त्या घरातून बाहेर पडली. तिला माहीत नव्हतं की हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळाची सुरुवात ठरणार होता. अन्वी घर सोडून गेल्यानंतर आर्यनच्या मनात प्रचंड राग होता. त्याला वाटत होतं, तिला करिअरच जास्त महत्त्वाचं आहे. पण रात्री जेव्हा तो त्याच्या खोलीत गेला तेव्हा प्रत्येक वस्तू तिची आठवण करून देत होती. ड्रेसिंग टेबलावर तिची छोटीशी बिंदी पडली होती. कपाटात तिच्या आवडत्या पुस्तकापैकी एक पुस्तक राहिलं होतं. त्याच्या आत एक चिठ्ठी होती, स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडावं लागेल. असं कधीच वाटलं नव्हतं, पण माझ्यावर विश्वास ठेवणारा माणूसच माझ्यावर विश्वास ठेवेनासा झाला. तेव्हा मी हरले. ती चिठ्ठी वाचून आर्यन काही क्षण निशब्द बसला. पहिल्यांदाच त्याच्या मनात प्रश्न आला, खरंच चूक फक्त अन्वीची होती का? काही महिन्यांनी दोघेही कौटुंबिक न्यायालयात समोरासमोर उभे होते. ज्यांनी 7 फेरे घेतले होते तेच आज एकमेकांपासून कायमचे दूर जाण्यासाठी आले होते. न्यायाधीशांनी शांतपणे विचारलं, तुम्हा दोघांना पुन्हा एकदा विचार करायचा आहे का? अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं, आर्यन एकदा तरी म्हणेल, नको, आपण पुन्हा प्रयत्न करू. पण आर्यन शांत उभा राहिला. त्याच्या मनातही हजारो भावना होत्या, पण अहंकार त्याच्या शब्दावर भारी पडला. त्याने फक्त एवढंच म्हटलं, निर्णय बदलणार नाही.
अन्वीने डोळे मिटले. तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला. कागदांवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि 7 वर्षाचं नातं काही सेकंदात संपलं. बाहेर पडताना आर्यन म्हणाला, आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. अन्वी काही बोलली नाही. ती फक्त मागे वळून एकदा त्या माणसाकडे पाहत राहिली, ज्याच्यासाठी तिने सगळं सोडलं होतं. घटस्फोटानंतर अन्वीकडे ना घर होतं ना आधार. ती एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहू लागली. सकाळी कॉल सेंटरमध्ये काम, संध्याकाळी मुलांना शिकवणी आणि रात्री MBAचा अभ्यास. अनेक वेळा ती थकून रडायची, पण हार मानायची नाही. एका रात्री तिची मैत्रीण नेहा म्हणाली, अन्वी, इतका त्रास का सहन करतेस? अन्वी हसली, कारण एक दिवस मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. कोणालाही हरवण्यासाठी नाही, स्वतःला जिंकण्यासाठी. आर्यनचं आयुष्यही तितकं सुखाचं नव्हतं. त्याने स्वतःला पूर्णपणे व्यवसायात झोकून दिलं. कंपनी मोठी होत गेली. नवीन प्रोजेक्ट्स आले. देशभर शाखा सुरू झाल्या. लोक म्हणू लागले, आर्यन देशातील सर्वात यशस्वी तरुण उद्योगपती आहे. पण रात्री ऑफिस रिकामं झाल्यावर तो अजूनही आपल्या केबिनमधील ड्रॉवर उघडायचा. त्यात एक फोटो होता, त्यांच्या लग्नाचा. तो फोटो पाहून तो स्वतःशीच म्हणायचा, जर त्या दिवशी मी तिचं बोलणं ऐकलं असतं तर. पण आता उशीर झाला होता. 7 वर्ष लोटली. अन्वीने MBA पूर्ण केलं. तिच्या मेहनतीमुळे तिला अनेक ठिकाणी मुलाखतीचे कॉल येऊ लागले. एक दिवशी तिच्या ईमेलवर एक मोठा मेल आला, आरव ग्लोबल इंडस्ट्रीज इन्व्हाइट्स यू फॉर द फायनल इंटरव्ह्यू. ती आनंदाने उडी मारली. देवा, हीच ती संधी आहे. तिने पूर्ण रात्र तयारी केली. जुना पण स्वच्छ इस्त्री केलेला ड्रेस बाहेर काढला. फाईल व्यवस्थित लावली. आईच्या फोटोसमोर हात जोडले. आज माझी परीक्षा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कंपनीच्या भव्य इमारतीसमोर उभी होती. काचेची उंच इमारत, शेकडो कर्मचारी, सुरक्षा रक्षक, रिसेप्शनवर गर्दी. अन्वीच्या मनात भीती आणि आशा दोन्ही होत्या. तिने रिसेप्शनवर नाव नोंदवलं. थोड्याच वेळात आवाज आला, मिस अन्वी देशमुख, फायनल इंटरव्ह्यू. तिने खोल श्वास घेतला. दार हलकं टकटक केलं. मे आय कम इन सर? आतून आवाज आला, यस कम इन. अन्वीने दार उघडलं. समोर खुर्चीत बसलेला माणूस काही फाईल्स पाहत होता. त्याने हळूच मान वर केली आणि दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. अन्वीच्या हातातून फाईल खाली पडली. तिचा श्वास अडकला, कारण समोर बसलेला कंपनीचा CEO दुसरा कोणी नव्हता. तो तिचाच माजी नवरा आर्यन होता. आर्यनच्या चेहऱ्यावरही आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोघे पुन्हा समोरासमोर उभे होते. मंडळी, आर्यन आता तिला नोकरी देईल की जुन्या जखमांचा बदला घेईल, बघूया या कथेच्या पुढील भागात. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.